नमस्कार। तर कालचा व्हिडिओ तुम्हाला कोणालाच कळाला नाही असं सगळ्यांचं येत होतं की ताई आम्हाला काहीच कळालं नाही, काहीच कळत नाही, काय बोलतीये कुंभार। तर आपली कुंभार अशी आहे की आपल्या कुंभारला म्हणजे ती देवाचं सगळं देवाचं बोलते ती, फक्त तिला तिचं नाव, आईवडिलांचं गाव आणि ती कुठं दिलं होतं आणि तिचं ते सगळं माहिती आहे। पण ती सोडल्याच्या नंतर बाकीचं जे आहे ते ती स्वतःला देव म्हणून घेते। मी देव आहे, मी बाकीच्या गोष्टी माझ्या सगळ्या आहेत अशी सगळं ती बोलते। तर तिला चुकीचं कोणीही म्हणू नका, चुकीचं ठरवू नका। कसं असतं की आपण मनावरती आघात झालेला असतो आणि थोडीशी मानसिकता वेगळी असते। आपल्या इथं बऱ्याचशा लोकांच्या मनावर आघात झालेला आहे आणि मानसिकता एक वेगळी झालेली आहे। तुम्हाला बऱ्याचशा लोकांचं मी सांगेल की काय कसे आहे तिकडं, कारण यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि आपण जर समजून नाही घेतलं, त्याच गोष्टीवर जर आपण बसलो तर नाही काम करू शकत आपण, कारण यांची मनस्थिती नीट नसते आणि डोक्यावर थोडंसं आता काय सांगू तुम्हाला की काय होते। आपण आता तुम्हाला वाटेल की परिणाम म्हटलं तर ताई वेडे आहे का, मनोरुग्ण आहेत तर का मग वेडे कसे काय, असे कसे काय असतील, असं नसतं। आपण ह्यांना वेडे पण नाही म्हणू शकत, मनोरुग्ण पण नाही म्हणू शकत। फक्त आपण एक म्हणू शकतो की मानसिकता बदललेली असते आणि ती स्वतःला एकदा वेगळं समजतात। पण त्यांच्यापासून आपल्याला काही त्रास नाहीये, ते स्वतःलाही काही त्रास करून घेत नाहीत। फक्त स्वतःला एक ठरवलेलं असतं की मी देव आहे, मी आमके आहे, मी तमके आहे। आणि बरेचसे लोक आपल्या इथं आहेत। आपली मंगल मावशी झालं, वच्छला मावशी झालं, मनाला बोलतात आणि कधी कधी खूप म्हणजे त्यांना हे होतं। आणि तुम्ही म्हणसाल आता मृदुला आजीच द्याल, ती अशी एकदम गप्प बसती, कधी तर मग हसती असं। आणि आमच्या अनिताताई पण असं, सगळ्यांचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे। फक्त आपल्याकडं भामा आजी सोडलं तर बाकीच्या जेवढ्या आजी लोक आहेत तर त्यांचं काही ना काहीतरी डोक्यावर त्यांच्या असं हे झालेलं आहे आणि फक्त समजून घेण्याची गरज आहे। आता मंदाई म्हणसाल तर मंदाईचं सध्याला असतं, डोक्यात होले, कमरेला होले, असं वेगळंच सगळं माहिती का। आम्हाला सांगितलं जातं ते ससूनमधून घेऊन येताना। आणि वत्सला आजीला जेव्हा मी आणायला गेले होते तेव्हा वत्सला आजी तर अंगाला हात पण लावू देत नव्हत्या। मी इथं आणून त्यांच्यात परिवर्तन केले। आपण कधी कधी त्यांना सांगून बोलून, जर त्यांचं एखाद्या माणसासंग मन मोकळं झालं तर त्या माणसासंग मन मोकळं करतात आणि मग बोलतात। 3 महिने वच्छला मावशी कुणालाही हात लावू देत नव्हत्या, त्या दवाखान्यातून त्या खाटावरून उठत नव्हत्या, जात नव्हत्या। आपल्याला आपल्या ज्या सरांनी पाठवलं ससूनमधल्या, तर त्यांना खरंच नवल वाटलं की ज्योतिताई कसं काय असं घडलं की कसं काय आजी तुमच्याबरोबर तयार झाली। कारण कधी कधी आपण त्यांच्याशी बोलल्यावर, संवाद केल्यावर ते बऱ्याचशा मनातल्या गोष्टी सांगतात। आता सुशला आजीला तर घेऊन येताना सुशला आजी म्हटली मी आता माझा नवरा गेल्यापासून हसायचं विसरले, पण आपल्या इथं आल्यावर सुशला आजी हसतीये, बोलतीये। सगळ्याच्या मनावर काही ना काहीतरी आघात झालेला आहे। तर असं इथल्या राहणाऱ्या आजीचा कुठल्याच मनावर घेऊ नका। हे म्हणतात ना, त्यांच्यावर जे काही घडलेलं आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये, आपण बघा आपल्या नातेवाईकासोबत असतो, आपल्या गणागोतासोबत असतो म्हणा, किंवा आपल्या कुटुंबासोबत 1 दिवस 2 दिवस बाहेर जर दूर राहिलो, लांब राहिलो, तर लगेच आपल्याला वाटतं कधी जाऊन त्यांना एकदाशी भेटावं। पण ह्यांचे सगळेच लांब गेले ना, खूपच लांब गेले, म्हणजे खूपच लांब गेले आणि ह्यांच्याबरोबर कोणीच नाही आता, हे स्वतः एकटेच आहेत। तर त्यांना कधी कधी वाटतं, म्हणून कोणीही मनावर घेऊ नका ह्यांचं। हे सगळे तुम्हाला प्रेम करतात आणि तुम्ही सगळेजण ह्यांच्यावर प्रेम करा। आता कुंभार मावशीचं म्हणसाल तर कुंभार मावशी चांगली आहे। मी कुंभारला जास्त करून बोलत नाही, कारण तिचं डोकं दुखतं, मग ती खूपच वेड्यासारखं करते, मग म्हणून मी जास्त तिला दुखवत नाही। खरं सांगायला मला हे एक तुम्हाला सांगायचं होतं। ती आहे तशी आहे। आता बघा बसले इकडं, तर तिच्याशी बोलू, मंगल मावशीशी बोलू आपण। काय मग कुंभार, काय चाललंय? बरं चाललंय। हा, जेवली का तू? जेवली। हा, मग काय, मग तुझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे? वाढदिवस आहे ना, चिक्कीरवारी। मला विचारत होती शिवरात्र कधी आहे, म्हटलं चिक्कीरवारी। हो का? हा, मग काय देणार तू तुझ्या मैत्रिणीला? आता काय घ्यावं तेच कळत नाही, काय द्यावं तेच कळत नाही। हा, कुठे आहे तुझी मैत्रीण? वर गेलेली। वर गेलेली आहे का? मग तो बसली ती, आता वर गेली। हा, ध्यास लागलाय ना तिला? हा, काय म्हणत होती, काय घालणार मग, साडी का ड्रेस? साडी घालू ना।
हा ना. माझी माळ बी दिन तिला घालायला मोठी. होय. हा ती माळ दिन, हा दुसरी माळ दिन तिला घालायची, मी दुसरी घाल. बर, दे सगळं तुझं दे. माझं दिन ना घालायला. चल मग वरी जाऊ तुझ्या मैत्रिणीला भेटायला. जाऊ ना. का तिला बोलून घेऊन येते खाली? पण खाली घेऊन भेट येईन ना ती. जा घेऊन ये जा खाली. मला मावशी येईन काय येणार. तर हे असं आहे, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधतात हे आणि आनंदी राहतात. काय मग मंगल मावशी या इकडं. हा आता गेला की अर्धा दिवस. जेवली का नाही तू? मग काय म्हणत होती कुंभारला? इकडे झोपली होती. लगेच झोपती तू? कुण्या टायमाचं झोपली होती काय नाही? तुम्ही काय म्हटलं का शिवरात्र कधी? हा शिवरात्र. हा इकडं इकडं बघा. काय मग कधी आहे वाढदिवस? शिवरात्रीच्या दिवशी. शिवरात्रीच्या दिवशी. मग आपल्याला काय फक्त एवढी खिचडी प्रत्येकाला आणि वाटी वाटी ते उन्हाळ्यात काही कमी जास्त झालं तर तुमच्यावर भरोसा. बर, मग काय द्यायचंय आता? एवढी वाटी वाटी सगळ्याला खिचडी आणि दही. दही. हा बर. अजून काय पाहिजे दुसरं? केक नको, केक खाऊन कंटाळा आला. केक तर नको, केक खाऊन कंटाळा आला. हा बाकी मग केक कापणार नाही का तू? कापड. हा मग छोटासा एवढा केक तेवढाच आणू. खाईल तरी कोणी जातील कुत्र्याची धार. कुत्र्याला कधी देतो आपण केक? नाही ना आंबलं म्हणजे नाही आंबट. दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो की. त्या दिवशी उपास असला तर काय झालं, दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो की. बाकी काही द्यायचं. हा काही द्यायचं. तुला काय खायचं त्या दिवशी? काय नाही आपलं हेच शिवरात्रीच्या दिवशी. मग ऊसाचा रस आणा. काय आणायचंय? ऊसाचा रस. बर, अजून काय नमस्कार देवाला सांगायचं. भैयाजवळ सांगते नमस्कार करून. कुण्या देवाला? चिंतामणी ठेवून गणपती. गणपतीला धाडते. बाकी काही नाही. त्या दिवशी तुला 108 बेलाची पानं मी भैयाजवळ आहे ना तिथं हे करायला. वाह म्हणून. हा जाऊ ना आपण चिंतामणीला जायचं का? हे बघ इथं भाऊंचा रिक्षा आहे. बरं झालं तुम्हाला त्या दिवशी आपण एकदा गेलो होतो का, आठवते का तुला? हा गोपी भाऊनी सांगितलं होतं त्यावेळेस आपण गेलो होतो चिंतामणीला. दर्शन केलं होतं ना? हा मग हे आता पण जाऊ तुझ्या वाढदिवसा दिवशी. भैया येईल ना? भैया येईल की. गर्दी असेल पण त्या दिवशी लय. मग गर्दी अशी आपल्या घरातच करायचं आणि घरातच व्यवस्थित करायचं. महादेवाची पिंड करायची वाळूची आणि त्याच्यावर बेल व्हायची 108 आणि फुलं. बेल मिळणं मुश्किल आहे बघ मंगलमावशी. 108 बेल. 5 रुपयाची बेल असते पण मिळणं मुश्किल आहे. बेलच कुठं भेटत नाही आजकाल. बघायला पाहिजे. फुलवाती. बाकी का फुलवाती. तुला येतात का करायला? मला येतात करायला. हा मला कापूस द्या. मी आधी 1 दिवस आधी कर. मीन कुंभार गोल फुलवाती 108 करायची. तिला ऐकायला आलं नाही. फुलवात करायचं. हा फुलवाती गोल. हा फुलवाती करायची. मग आता कोण नटवणार तुला? मला कुमार. कुमार नटवणार. तू काय घालणार, ड्रेस का साडी? साडी. साडी घालणार आहे. साडी ठेवली मी राखून. ठेवली का तू साडी राखून? अजून काय खायचंय? खिचडी, दही आणि उसाचा रस. उसाचा रस. अजून काय पाहिजे? एवढं फक्त बेलाची पानं. बेलाची पानं व्हायच्यात. अजून बाकी काय आपल्याला जेवढं येते. दुसरं काय पाहिजे तुला? बाकीचं काही नाही. काही नको. सरबत आणलं ना ऐन उन्हाचा दिवस 2-2 ग्लास पेले तरी हरकत. बर 2-2 गिलास. तब्येतीला मानवलं तर खावा, न तब्येतीला मानवलं तर काय खावा. जरी वाढदिवस असला तरी. बर मग आता फक्त बेलाची पानं आणा. तू देणार नाही का पार्टी या लोकांना? आपली हीच खिचडी ते. कुंभार काय म्हणाव काय पार्टी म्हणाव मला आम्हाला. पार्टीला काय करायचं? खिचडी वाटी वाटी खिचडी आणि वाटी वाटी दही. ह्याच्या पलीकडे काय? ऐन उन्हाळ्याचा दिवस आणि दुपारी सरबत. एक उसाचा सरबत. मग अजून बाकी काय फक्त 108 बेलाची पानं आणायची. 108 बेलाची पानं आणि 5-11 धोत्र्याची पानं.
एवढं आणि फुलवाती आपण दोघी हा. करू. मी एवढं तर बायाच्या हातनं अजून काय? अजून काय हे नाही. पार्टी देणार नाही का म्हणा? पार्टी नाही देणार. तेच खिचडी नाही. खिचडीची पार्टी म्हणते, मग दुसरी कोणती पार्टी? दुसरी काही नाही हा, पार्टी. खिचडी. अजिबात नाही. आता उपवास म्हणला खिचडीची पार्टी नाही काय कसलं. आहे का नाही? उपवास म्हणला खिचडीची पार्टी. हा बरोबर. सगळेजण उपास धरणार आहोत का त्या दिवशी? हा महाशिवरात्र म्हणलं सगळ्याचीच असते. कोणीच जेवणार नाही का? हा. कुंभार उपास धरायचा का? धरायचं ना उपवास. मागची शिवरात्र धरलीच ना, हा खिचडी आणलीच ना हा त्यांनी, त्या भाभीने. हा. तेवढं फक्त 108 बेलाची पानं आणि 11 धोत्रीची हा फुलं. मग आपण वाळू इथून आणू. बर. झालं का? साडी नेसवायची, पिन हा लावून साडी बिडी सगळं माळ आंघोळ घालायची. बिंघोळ सगळ्याची माळ बी घालायची. माझी माळ सगळं घालताना घाली त्या हा, आंघोळ आता काय? त्या दिवशी. तू घालणार आहे का सगळ्याला? हा बर. मीन कुमार हा. दोघी मिळून घालणार हा. आहे सगळ्याला सगळ्याला घालणार आहे. आंघोळी? हा बर. तोच 8 वाजता सगळं काम ओळखून 9 9:30ला बायाला पूजेला बसवायचं. 12च्या आरतीला 3 प्रहरी पूजा आणि आरती. बर. मग काय खुश आहे का तू? हा आनंदी आहे तू? हा मला बर. नाही कुठे पाटील मग काय. हा साडी नेसवायची. मग भावाचा त्या- एक कुलता एक आहे. माझी माळ घालायची. काय म्हणली तू? काय म्हणली? भावाचा मज एक नाही नाही, त्याच्या आधी काय म्हणली तू? मला पाठीपुठी नाही काय करा. कोण नाही? सगळे आहे की आम्ही? मला भैया आहे फक्त. हा तेवढी मी पूजा रीती रिवाजाने शास्त्र योग्य पद्धतीने करते. बर. भैया हाय, आणि रोहन 11 हाय. शिवलेल्या अमृताची पूजा. बर. होय. एवढं फक्त. भैया हाय, रोहन आहे, मी आहे, इथं सगळी माणसं आहेत. फक्त 12:30ला टस 3 प्रहरी पोथी वाचून सगळं करून आरती झाली पाहिजे. बर. करू करू तुझ्या मनासारखं. उद्या घे कापूस मागून आपण उद्या हे करू. वाती 108. वाती करायची, फुलवाती. बर करा. 108 वाती करा हा. मोजून. हा. बरोबर आहे, उद्या करू. आणि तुला दुसरं काही नको का मग? आहे का तुझ्याकडे सगळं? सगळं आहे माझ्याकडे. टिकली आहे, गळ्यातलं आहे, बांगड्या आहे, साडी आहे, ब्लाऊज आहे, परकर आहे, सगळं आहे. सगळं. आणि ह्याच्या अतिरिक्त पाहिजे उसाचा रस ऊसाचा आणि दही आणि साबुदाणे साबुदाण्याची खिचडी. एवढं नियमाने. ते पण 12:30ची आरती 3 प्रहरी झाल्यानंतर दुपारी तिथून पुढे यायचं. हो नक्की. तर आमच्या मंगलमावशीचा महाशिवरात्री दिवशी वाढदिवस आहे आणि आमची मंगलमावशी खूप खुश आहे. आनंदी आहे ना तू? मग येऊन कसलंय बाहेर निघा. येऊन कसलंय. असं दे. ऊन उन्हाळा आहे की आता चालू, मग आता होणारच ना ऊन. मग पण म्हातारा माणूस टचलं म्हणजे कुठं जाय. कशाला तुला कुठं जायचंय उन्हात? उन्हात नाही, इथंच आपली तू शिवरात्री. आनंदी आहे ना पण आता? हा हा. खुश आहे? हा. तर एकदम खुश आहे आपली मंगलमावशी. फक्त तेवढं नियम. हो, करू, करू. उद्या हो, करू. हो, नक्की करू. तापात ताप तिथं गर्दी असेल. हो. बेलाची पानं 11 धोत्रीची. हो हो आणि एवढी वाळू आणायची, हो. कापराची. हो हो हो. आपण करू सगळं करू. हा. आपण आणि रस पण प्यायला जाऊ. हा. त्या दादांना सांगू आम्हाला रिक्षात घेऊन जावं मग. हा. आणि रिक्षात जाऊन रस पिऊन येऊ उद्या. हा. उद्या नाही, शुक्रवारी. उद्या उद्या गुरुवार. तेवढं घेऊन. किती होत आहे का मंगलमावशी वय तुझं आता? 70 वय. बरोबर. बरोबर 70. हा. आमची मंगलमावशी 17वी झाली. तेवढं फक्त 3 प्रहरी तिथं करू. हो ग माझी आई. हो आणि करू आपण. भैयालाच पूजेला बस. हो 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 हो. मग आता काय करायचं? आता जेवण केलंय, थोडस आराम कर जाऊन. आता तू झोपती ना दुपारीचं? हा. झोप आता जाऊन. कापूस घ्या आपण फुलवाती करू. बसल्या हा. फुलवाती. हा, करू ना उद्या. उद्याने आज करू काय. आज 50 होतील, उद्या 50 होतील. 100 करायचं काय. 151. 108 घाट 151. आज 50 करू, उद्या 50 करू. हा करा दोघी जण मिळून. चल हा, कापूस नाही. चल अगं बाई गे. काय खरं चल नाही. चल ना. कापूस नको का? आण ना घरात. चल घे घरातून कापूस. कसा सुट्टा कापूस पाहिजे का कसा पाहिजे? धरून चल त्या दांड्याला धरून चल. हा.
बघ भामाई, छोटा छोटा आनंद असतो आयुष्यामध्ये आणि तसाच आहे मंगलमावशीचा पण. असेच तिचे सुखाचे आनंदाचे दिवस जावो आणि ती वाढदिवसानिमित्ताने एक खुश आहे, म्हणजे एकदम खुश आहे का नाही? हां हां. तर सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद द्या मंगलमावशीला. अजून तिचं येणारं आयुष्य असं सुखाचं आनंदाचं जावं हीच आम्ही पण ईश्वरचरणी प्रार्थना करते मी, की माझ्या इथं राहणाऱ्या सगळ्या ह्या माता माऊल्यांचं आयुष्य जे दुःखात संघर्षात गेलेलं आहे ते इथून पुढचं आयुष्य त्यांचं सुखात आनंदात जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी. आणि आपल्या मंगलमावशीचा वाढदिवस येतोय शुक्रवारी, तर खूप खुश आहे, आनंदी आहे आणि तिच्यासारख्या सगळ्यांनी आनंद घ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. धन्यवाद.